हे तर मी ताचच येतो आला मला नाही तर काम 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 थकाल झालं. काय झालं कमून एवढं तणफण करतो? मग काय थकालपासून नाही तर कामच करून राहिलो ना मी. अरे मग आपले कामच शेतकरी लोक आपण आपल्याला कामच आहेत. बल आई मला एक सांग आता तू काय सांगायचं? मामा त्या मुलगी तर माझ्यासोबत कधी दमवते. आता ते तर बोलायचं करता येईन पण तवर तू नीटनाटका काम कर नीटनाटका राय तेव्हा ते मामा पोरगी देईन तसं कस काय देईन? ते चाल बोलते झालं ना मी आता तू नाही तर बोलते बोलते म्हणती आणि काय तो आहे ना तुमच्याकडून. अरे आमच्याकडून व्हायचं काय नाही मी मस्त म्हणले भाऊला पण आता तुला माहिती ती पोरगी शिकली आता ती नाही म्हणती ती म्हणती मी याच्या संग कसं काय करायचं? ये काम करू का हा पळून घेऊन येतो नको 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 पळून घ्या आणल्यावर ते भाऊ काय म्हणेन आपल्याला? म्हणजे तुमचं हे पण नको आणि ते पण नको म्हणजे तुमचंच लग्न तुम्हालाच वाटतं की माझं घालणे बतावं म्हणून. आता असं कसं आई बापाला वाटत असतं का तू कसं काय एवढा आडतो? मला वाटत तो लग्न व्हावा तो चांगला संसार करावा एक तर ती वहिनी मारण्याची डेंजर आहे आणि त्याच्याहून तिची पोरगी तर लय बेकार आहे. मला एक सांग आता मी ना बॅग बनवून निघून जातो मला थांबायचंच नाही तर तुमच्या दलव्याच झालंय लबाल बोलते तू लबाल नाही तर. अरे मी लबाड कशाला बोलू? अरे ती पोरगी केली तर आपल्या घराची सगळी धूळ धाणी होईल. मला काही ऐकायचं नाही तुझं तुझा भाऊ आहे ना तो हा मग तू बोलू शकती. अरे मस्त बोलते मी त्याला नाही ऐकत तो त्याच्या बायको पुढे नाही चालत त्याचं नाही चालत ना नाही चालत. आता मी पण जाणार कुठं चालला तू? मी माझी बॅग बनवून निघून जाणार मला थांबायचंच नाहीये इथं तुमचं किलकिल घालत आले कवल एकटं लहानाले मी मला पण मला पण बायको पाहिजे ना. अरे रडू नको तू लग्न तोय करणारच भाऊ तुला असं ठेवीन बाई मी मग रडू नको आपण पाहू मी परत भाऊला म्हणते नाही तर तिच्या नाकात काय मोठी दुसरी करू आपण. बोलते ना हा बोलन बोलन बोला हा हा मी तुझे तब्दल ते थांबतोय मला धोका नाही द्यायचा. तू अरे मी बघते तुझा दारे धरतावर हे कांद्याला गिरायक येणार आहे तर ते दाखवते मी. हा जा काय डोक्याला ताण झाला बाई या पोराचा एक तर याचा जमाना ती पोरगी शिकली तर नाही म्हणती भावाच्या बोलले ती भाऊ जायच लयच गांधीने आता पोरगीच कुठं पावा एक तर पुरी भेटानात आता कांद्याच बघते आता काय येते ते काय बडबड चालली? अहो काय सांगू सरपंच हे असं आहे आता पोरगा नुसतं तन करते पुरीसाठी हे कांद्याचं बघा ना आता ही चाळ वाळली भाव आलाय म्हणलं इकून टाकावा. ते व्यापारी मला म्हणला होता हा म्हणजे माझे दिलेत ना कांदे हा तर बघा जर असले मंगलबाईची द्यायला तर बघा. हायत आता द्यायला पण गणगण लय हो पुरी आहे का काय कोणाची? बडबड चालली तुझी? अहो पोरांनी रात्रंदिवस नाही ताण उठेला का लग्न कर आता कसं काय करावं त्याला पोरगी भावाची आहे ती शिकली याचा अवतार पाहून ती नाही म्हणती ते तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं आणि मग तुम्हालाच म्हणले होते बाई पोरगी असली तर सांगा. लय वाईट परिस्थिती आहे. कसं काय करायचं रे? अहो लय सावगड झाले पुरीला हवा पाहायला गेलं ना वावर दाखवा म्हणतात नोकरीला पाहिजे आणि पुरी वावरात काम नाही करायचं म्हणतात आणि यांना वावराय लागत आहेत. अहो अरे पूर्वीचा काळ कसा होता? हा काय काळ होता पूर्वी? आता काय सांगायचंय? हा बाप पुरीचं लग्न करायसाठी एकर विकायचा. विकतच होते आता परिस्थिती लोक पैसे देऊन करून नेतात आणि ते तरी बी पोरी देत भेटायला. नाहीत आता मध्यंतरी काळ एक लय बेकार गेला आणि त्याच्यामुळे या पिढीला भोगावं लागलंय. लयच अवघड झालं. असं एवढा बेकार काळ गेला की पोरगच पाहिजे म्हणून काय केलं लोकांनी माहितीये का? तर त्यावेळेस तो कायदा पाहिजे होता कोणता? हे सोनोग्राफीचा. हा, म्हणजे बंदी पुरी. आणायला पाहिजे त्याच काळामध्ये. ते लेट झालं रे मग ही समानता नाही राहिली ना. झालंय असं विषमता झाली. माग 1000 मुलाच्या माग 800 मुली 850 मुली मग ह्या हजारामाग 150-200चा गॅप पडला तर लाखात किती आणि कोटीत किती आणि किती कोटी जनता आहे आणि त्या पोरांनी काय खैस राहायचं का? आणि कसं करायचं वयनत ना लग्न नाही नाही, तो काळ लय बेकार झाला. आता कसं आहे? आता बंदी कशावर? आता मुलींची हो. संख्या आता समान होत चालली. होत चालली. पण मग ते मुलं चालली ना ती पिढी बरबाद झाली ना त्यावेळीची. मग मध्यंतरीचा फार काळ 40-45 वर्ष वय झालेत. हा अहो ते तर लय आहे. आता मग आम्ही गेलो त्यावेळेस लक्ष द्यायला पाहिजे होतं. खरंच पाहिजे होतं. हा आणि लोकांना लय हाऊस. हा पोरग काय कित्येक आता ते पाठवतात त्याचं पोरग आजी पाच जीव नाही लावी ती पोरगी सांभाळते त्यांना. बाई काय नुसतं पोरगच पाहिजे लोकही लय येडे रे. लय चेडे लय अवघड झालंय आता काय सांगावं आपल्या डोक्याला माझ्या तर डोक्याला लय शिन झालाय बघा. कन्यारत्न पण पाहिजे की नाही? पाहिजे पुरीशिवाय घराला घर पण नाही. मग लक्ष्मी लक्ष्मी येते पोरांचं काय आहे आता पण आता काय जमाना कुठं चालला आणि आपले विचार कुठं राहिलेत होय आता. सगळ्यात ज्यादा पुरींचा आई बापाची. आणि मग हा आणि पोरग बायको आली का 4 दिवसात लगेच हे होतंय. सगळेच नाही, सगळेच पोर तसे नाहीत बरं. आई बापाला जीव अहो, लावून पण बोट- तेच सांगतो हा. सगळेच नाहीत असे. पण काही किडे आई बापाकडे लक्षच देत नाही. तुम्ही म्हणताय ते खरंय सगळे नाही पण अहो बोटावर मोजावं इतके चांगले असा आहेत ना. राग येतो मला काही काही किड्यांचा. हा? ती म्हातारी आपल्या गावातली सफाई हा हा पोरं नोकरीला हा पाय राहत्यात 4 व्हीलर मध्ये डागडागिने
आणि ती म्हातारी भीक मागून खाते रे. बघा हो मला तर लयच वाईट वाटत तिचं पाहून तर असं वाटतं आपलं म्हातार परत नाही तसं यावं. नाही सांभाळून राहा, पैसे पाणी पाळून राहायचं. ते बी- आताच सांगतो ते बी खरंय बाय तुमच्यावर. याच्या पोराच्या भरोशावर नको राहू. लग्न करून घेईन पण मग बायकोचा बैल होईल. कारण लय दिवसातून लग्न केलं बायकोच म्हणता येते नुसतं. अहो बायको मला रात्र भेटलं होतं, दिवस मला हा. म्हटलं माझ्या निरोप दिला का तुम्हाला? आता बाई हाय का मला दम त्याच्या भेटलं. जीवाला. हा माझ्या निरोप दिला का पोरगी बघा. माझ्या डोक्यात एक वावरातल्या कामाच्या गुळगुट आणि याचं मध्येच येतं लग्न अरे होईन बघू करू त्याला दमच नाही. अवघड आहे, लईच अवघड समस्या झाली पोरींच्या बाबतीत आहे ना. खरोखर ना वाईट वाटतं बरं का मला काही मुलाविषयी. खरंय तुमचं पण आता काय करता आपण वाईट होईन वाटून. आता विषमता भरून निघेन. आता होईन पण त्या काळातले पोरींचं अवघड झालं ना त्या वेळेच्या पोरांचं. पोरींचं नाही पोरांचं. हा त्या वेळेचे पोरांचं पोरं अवघड आता त्यांचे लग्न व्हायनात ना. हा. तेवढी पिढी जरा हे चालली ना लय अवघड. लयच अवघड आहे. आता काय बरं, करता. चालतंय, ते कांद्याला येणार ते व्यापारी. हा येते ते तेव्हा आता काही बाबा निवडायचे पैसे द्यायचे काय? निवडायची गरज नाही चांगले भरून बरं. ठेवले तर आला तुम्ही चहा घेऊन जा मग. तुझ्या भावाला सांग. हा सांगा आता ते तर करावंच लागणार आहे. हा. पण चला आता आला तर चहा घेऊन जा. हल्लीच्या पोरी काय झालंय माहिती का शिकल्यात. हा त्याच्यामुळे काय झालंय शिक्षणाचं तर लयच अवघड झालं. त्याच्यामुळे पोरी तयारच नाही. नोकरीलाच पाहिजे आणि शेती पाहिजे. नुसती नोकरी नाही. हा मग शेती मला पाहिजे तेच म्हणतात. म्हणायचंय नुसतं नोकरी नाही म्हणत ते शेती पाहून द्या म्हणतात. आणि शेती झाली का शेतीत काम नाही करायचं काय नाही जाऊ नका तुम्ही चहा घेऊन जा ना. बरं, चल. हा. चल. अरे महेश बघ मी कोण आणलंय भाऊ आणला आणि पोरगी आणली आता. हॅलो. हा अरे तिला लय समजून सांगितलं आणि भाऊला बी लय सांगितलं बाबा माझं पोरग चांगलं आहे पोरीचं चांगलं होईल. बघ बरं तुझ्या मनासारखं केलं का नाही मी. हाय मामा तर नाही नाही आता काय माहितीये का? अरे म्हणजे तसं नाही बाबा. हा काही एवढं म्हणतीये ना तर आपली बी काय हरकत नाही. अरे बाच्यासाठी केलं म्हणून काय बिघडतंय वय. आदिवत नाही ना. हा. हा. चांगलं झालंय बघ आता तू लयच आता हे करत होती बघ हे पोरग शेती आहे चांगलं आहे सगळं आमच्याकडे तुम्हाला तर माहिती आहे. पण आता शिक्षणाचं भूत होतं तुझ्या डोक्यावर. बरं झालं भाऊ तो उतरील तुझ्या डोक्यावरचं भूत. नाही शिक्षणाचं कसं आहे माहितीये का? नोकरी विक्री त्याच्यासाठी शिक्षण गरजेचं असते. लग्न करण्यासाठी काही शिक्षण लागते का? अरे समोरचा माणूस चांगला पाहिजे. हा मामा बरोबर बोलले. फक्त एवढ्या मारायचं कमी कर त्याला अरे, म्हणावं आता. नाही रे आनंद आनंद. आणि आता काय करू चांगलं मुहूर्त पाहून लगेच लग्न करून टाकू. हा लगेच म्हणजे दिवाळीतच डायरेक्ट आहे ना आता बार उडून द्यायचा. हा दिवाळी जेवली वाट काय बघायची. मग आता लगेच जाऊ ना आपण लग्न करायला. आता लगेच हा तुला घाई नाहीये अरे लग्नाची? बाबा ते लग्न करायचंय डेअरीला दूध नाही घालून यायचं. किडनी उचलली की निघालं बोंबलत. मामा तुमच्यासाठी चांगलं सोपं आहे. अरे सगळं सोपं आहे बाबा. कार्यालय बघाय नको आधी तुमचा साखरपुडा टिळा करायला नको. एवढी मोठी जमीन आहे कायला काल आलंय. ऐकत नाही का मंडप टाकून देऊ ना. हा बरोबर आहे भाऊ लगेचच करून घेऊ आपण. हे काय एवढं मोठं वावर इथंच मंडप बिंडप टाकू आणि एका दिवसात सार. अगं भाई आले का? हा अरे काय राम 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 राम. आता काय तुमच्या संग बोलले आणि तसेच चालत्या पावली गेले. भावाची जरा समजूत काढली पुरीची काढली आणि घेऊनच आले. खरं मग काय करता. जमलं का? हा मग अरे वा मग तर लयच भारी काम झालं. लय भाली झालं. एकच नंबर काम झालं. मानावं लागेल तुम्हाला माहितीये का? आणि तुम्हाला एक सांगू का हा. आपल्याला कळतच नाही पोरं कधी मोठी झाल्यात. हा. अहो आता आपण कार्यालयाला खर्च करणार आहे ना. हा. पण हे बघा किती हुशार आहे माझा बाचा. काय म्हणतो? म्हणला हिथच मंडप टाकून लग्न लावून देऊ. एकदम भारी बरोबर आहे. आणि हा. ते मला सांगितलं होतं भाऊजाई अहो लयच अवघड आहे म्हणून तर मी म्हणजे त्या- इकडे घेऊन आले ना भाऊन पोरगी. हा मी काय म्हणते एक यांना काम कर. हा परत देऊच नका तिला इथंच लग्न लावू आपण. लागलं मी मदत करतो बघ काही पण होईल काय आजच्याच लग्न लावा. परत तिकडे जर गेलं पूर्ण तिने जर फितवलं तुझ्या भाऊजाईनी तिने सांगितलं तुमची मंडळी लय बेकारी. हा भाऊ घातलं होतं त्यांच्या कानावर मी. नाही नाही उलट तिला बोलू नका लग्न लावून टाकू आपण. हा. चला बरं तयारी करू. एक काम कर. साखरपुड्यातच घरी हा. चाल मी लगेच मांडवाला बोलून घेतो हा. आणि लगेच साखर चला, चला, सगळी तयारी करू. थोडे मोजके बोलून इथंच लावून देऊ. तयार आहे ना तू? हा. हा? आहे ना? आता तुझं मी तर काय बैल विषय? चालेल. तू एका पायावर आहे, बाकी काय आहे? चला, की नाही? चला, पुरं चला. चला. चला चहा चला, पाणी घेऊ. चला, चला, चला.